स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं। तर आज आता झोपलेला आहे। ॲक्च्युली व्हिडिओ मी दुपारी स्टार्ट करते। तर मी ना मगाशी बनवले होते चुरमुऱ्याचे लाडू आणि ते तुम्हाला मी दाखवते हां आता। तर हे इथे माझे छान असे मस्त चुरमुऱ्याचे असे लाडू तयार आहेत। एकदम छान साधी सोपी अशी रेसिपी आहे। रेसिपी काही मी शूट केलेली नाही आहे। तर हे बघा खूप छान असे लाडू झटपट असे माझ्या मते तरी 10-15 मिनिटात हे एवढे लाडू माझे सगळे बांधून झालेले आहेत। तर त्याचं झालेलं असं की आता मी ना सकाळी शेजाऱ्यांकडून एक लाडू खात आलेला, तो हातीसच्या यात्रेमधला, त्याला तो दिलेला होता। आणि त्यावेळेस आम्ही काही यात्रेमध्ये काहीही खाऊ घेतलेला नव्हता त्याला, कारण त्याला खाऊ नकोच होता। तो गेल्यापासून थोडा वेळ व्यवस्थित होता तिथे गेल्यापासून, आणि नंतर जो खेळण्यांसाठी रडायला लागला होता तो मग बरीचशी त्याने खेळणीच घेतलं नाही आणि त्याच्यामध्ये मग खाऊ घेणं राहून गेलं, कारण त्याने पण तसं काही मागितलं नाही खाऊ द्या वगैरे। त्यामुळे मग आम्ही घेतलं नाही। आणि मगाशी तो जेव्हा लाडू तो खात आला तेव्हा मग माझं असं क्लिक झालं की आपण पण करून बघूयात कसे होतात ते बघूयात। तर माझ्याकडे ऑलरेडी चुरमुरे होते गणपतीपुळ्याच्या यात्रेचा आईने जो प्रसाद पाठवला नव्हता ना, तर त्यातले चुरमुरे होते माझ्याकडे शिल्लक। तर म्हटलं आपण ट्राय करून बघूया, आणि म्हणून मग मी ते बनवून बघितलं। आता फर्स्ट टाइम हे केलेत पण इतके छान झाले ते ना, आणि तुम्ही बघू शकता एकदम खडखडीत, एकदम मस्त, तोंडाला कुठेही चिकटत नाही, कुरकुरीतपणा जसा आहे तसाच आहे जसे आपण दुकानातून जे। तर मग विचार केला आपण सुद्धा आता बनवू शकतो। मग मी काय केले, त्याचे चुरमुरे होते ना ते थोडेसेच होते, एक 10 रुपयाचं पॅकेट वगैरे म्हणाल तर एवढं होते, आणि त्याचे हे एवढे लाडू झालेले आहेत। तर मग ते ना मी आधी कढईमध्ये त्या चुरमुरे होते ते थोडेफार असे गरम करून घेतले, थोडे चुरचुरीत केले, म्हणजे लाडू जेणेकरून कुरकुरीत होऊ शकतात। जर तसेच केले असते तर काही ते चुरमुरे थोडेसे नरम पण पडलेले असतात, त्याच्यामुळे मग ते थोडेसे गरम करून घेतले आणि ते एका प्लेटमध्ये काढून ठेवले। आणि नंतर मग थोडासा गूळ होता त्याचा पाक करून घेतला, जसं की मी तिळाच्या लाडूंचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला सांगितलं होतं की तो पाक कसा करायचा आहे। तर रेसिपी तुम्हाला ह्या लाडवाची जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी ह्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेन। तर मग तो पाक बनवला आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे चुरमुरे होते, लाह्या, चुरमुरे, मुरमुरे, जे काही तुम्ही म्हणाल ते प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळी नावं आहेत। तर मग ते चुरमुरे त्याच्यामध्ये ओतले आणि ते सगळं मिक्स केलं, आणि गरम गरम असतानाच मी त्याचे लाडू बांधून घेतलेत। मेजरमेंट वगैरे असं काहीही घेतलेलं नाही आहे, पण ते पहिल्याच ट्रायमध्ये माझे इतके असे छान झाले। समजा फक्त गूळ जर जास्त झाला तर तो चिकट होऊ शकतं असं मला तरी वाटतंय, पण थोड्या वेळाने जसे ते मला वाटतं पाक जसा सुकत जाईल ना तसं तो जास्त समजा गूळ झालेला असेल तर तो सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतं ते व्यवस्थित असं वाटतंय। पण कमी झाला असला तरी पण काही प्रॉब्लेम नसावा, कारण लाडू बांधता येतात आणि त्याचा लाडवाचा गुळाचा जो गोडवा आहे ना तो त्या लाडवामध्ये नक्कीच उतरतोय। तर त्याच्यामुळे माझं असं काही मेजरमेंट नव्हतं, समजा पुढे करायचेच झाले तर मग त्याचं मेजरमेंट घेऊन मग मी ते बनवेन। तर ते केलं आणि बाकीचा सगळा भांड्यांचा वगैरे पसारा असं सगळ्या बेसिनमध्ये टाकलाय। आजच्या या रेसिपीची फार काही अशी भांडी झाली नव्हती, एक कढई आणि एक प्लेट आणि चमचा वगैरे असेल तर तेवढंच होतं, नाहीतर मग बाकीच्या रेसिपी करायला पण आवडतात, खायला पण आवडतात, पण नंतर जो भांड्यांचा जो पसारा पडतो ना तो आवरायला मला जाम कंटाळा येतो। पण ठीक आहे, आता खायचं आहे म्हटल्यावर तर आपल्याला हे सगळं आवरायला पाहिजे आणि करायला पण पाहिजे। तर आता झोपलेला आहे, तो काय उठलेला नाही आहे। जर उठला असता तर आला असता व्हिडिओमध्ये, आणि त्याची जी काही खेळणी घेतलेली आहेत ना ती पण त्याला तुम्हाला दाखवायचं आहेत, पण तो आता जेव्हा असेल ब्लॉगमध्ये तेव्हा तुम्हाला दाखवेल। लेट होईल, उद्या परवा जो व्हिडिओ करेन त्याच्यामध्ये दाखवेल, पण ठीक आहे, मी आता काय त्याचं जे काही घेतलेले आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करणार नाही आहे, त्याचं तो शेअर करेल बरोबर, कारण आता त्यालासुद्धा व्हिडिओची सवय झालेली आहे। तर चला, आता मला एक ब्लाऊज कंटिन्यू करायचा आहे, कारण तो मला आय थिंक रविवारी मला द्यायचा आहे तो, पण डिझाईन वगैरे असल्यामुळे लगेचच होईल असं सांगता येत नाही, म्हणून मी आत्ता स्टार्ट करणार आहे तो। कारण मग आता मी वेळ वगैरे दिलं नाही मला बसायला, मग तो देण्यासाठी मला लेट होईल, त्याच्यामुळे मी आता ते स्टार्ट करते आणि बघूया पुढचं रुटीन जे काय असेल ते आता उठल्यानंतर जर व्हिडिओमध्ये बोलला तर हा ब्लाऊज बघा माझा इथपर्यंत पूर्ण झालेला आहे। पुढचा आणि मागचा नेक पण तयार झालेला आहे, आणि ह्या नेकला ही अशी वाली डिझाईन होती, आणि इथे याला नॉट करायचं आहे आणि लटकन टाईप असे गोंडे बनवायचे, तर ते अजून बाकी आहे। विथ पॅडेड ब्लाऊज आहे, तर तो सुद्धा इथे तयार आहे करून।
हा बघा त्याचा फ्रंट पार्ट. गळा पुढचा पंचकोनी आहे. पूर्ण ब्लाऊज तयार झाला की मग फायनल लुक मी तुम्हाला दाखवेनच. तर याचे स्लीव्ससुद्धा डिझायनर आहेत, तर त्यामुळे मग थोडासा वेळ जाणार आहे. तर पूर्ण ब्लाऊज तयार झाला की मग मी तो तुम्हाला दाखवेन. कदाचित उद्याच्या पार्टमध्ये सुद्धा दाखवेन. आज काय होईल असं वाटत नाही आहे. तर हा आमचा पिल्लो बाईना आता झोपून उठलेला आहे आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन बसलाय. तर आता ना मी त्याला लाडू देणार खायला आणि तो सांगणार आहे आपल्याला कसा झालाय तो, म्हणजे त्याला आवडला की नाही आवडलाय तो. ओके बाबू नाही. तर हा घे बाबू लाडू आणि मला सांग तुला आवडला का, कसं दिसते पिल्ला. छान आहे ना. हा खाऊन बघ कुडूम कुडूम असतो का. ओके. थँक्यू बबलू, मी तुझ्यासाठी केले है ना. तर आता आमचा बाबू लाडू खात बसणार आहे आणि नंतर आत्ता वाजलेत किती माहिती आहे का. किती वाजले बाबा. 6 वाजलेत. 6 संध्याकाळचे 6 वाजलेत. अथांग एवढा 6 वाजता संध्याकाळचा उठलेला आहे बघा तुम्ही. आणि आता अथांग लाडू खात बसते, मी माझी कामं करेन. तर आजचा व्हिडिओ एवढाच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. बाय. मग तू म्हण लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.